Good morning, student. Today's our topic is dental and cosmetic preparations. In that, we will see what is meant by cosmetic word, their meaning, and where it from derived, and what type of preparations involved in that, which includes dentifrices, facial cosmetics, creams in cosmetics, roots, cleansing creams, vanishing cream, foundation creams, then lipstick, eyebrows, mascara, eyeshadow, bleaches, shaving media, then antiperspirants and deodorant, shampoos, hair dressings, hair dyes, anti-dandruff preparations. Now we will start from word cosmetics. Cosmetic word derived from Greek word cosmetikos means to adorn. कॉस्मेटिक्स वर्ड कशापासून डिराइव्ड केलेला आहे तर इट डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड कॉस्मेटिकोज मीन्स टू ॲडॉन. अकॉर्डिंग टू ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट अँड रूल्स 1945, कॉस्मेटिक इज डिफाइंड ॲज अन आयटम intended to be rubbed, poured, sprinkled on, introduced into or applied to the human body or any part for cleansing, protecting, beautifying, promoting attractiveness or altering the appearance. कॉस्मेटिक वर्ड कशापासून डिराइव्ड केलेला आहे तर वर्ड कॉस्मेटिकोस मीन्स टू ॲडॉन. अकॉर्डिंग टू ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट अँड रूल्स 1945, कॉस्मेटिक इज डिफाईन ॲज अन आयटम इंटेंडेड टू बी रब्ड. काय काय करतात तर रब, पोअर, स्प्रिंकल्ड ऑन कशावर इंट्रोड्यूस इंटू आणि कशामध्ये ऑर अप्लाइड टू द ह्युमन बॉडी or any part for cleansing, protecting, beautifying, promoting attractiveness or altering the appearance. Then function of cosmetic preparations. काय काय फंक्शन आहे तर कॉस्मेटिक प्रिपरेशन्सचे मेंटेन बॉडी हेल्थ अँड हायजीन. जे पण आपण काही कॉस्मेटिक्स यूज करतो तर ते कॉस्मेटिक्स कशासाठी यूज करतो, त्याचे काय काय फंक्शन आहे त्या कॉस्मेटिक प्रिपरेशनचे तर मेंटेन बॉडी हेल्थ, आपली जी बॉडीची हेल्थ असते ती मेंटेन करण्यासाठी, आणि अजून आपल्या बॉडीची हायजीन. मेंटेन बॉडी हेल्थ अँड हायजीन. अवॉइड प्रीमॅच्युअर एजिंग ऑफ स्किन. काय अवॉइड प्रीमॅच्युअर एजिंग ऑफ स्किन. जे पण आपली स्किन आपल्या एजच्या आधी जे पण काही काय म्हणता येईल एजच्या आधी आपली जी स्किन आहे ती एक प्रकारे डल होते किंवा लूज होते किंवा त्याचे वेगळे इफेक्ट दिसतात स्किनवर, जो की ग्लो वगैरे दिसत नाही. आपली जी एज आहे त्यानुसार आपली स्किन ग्लो करत नाही किंवा ते जे प्रीमॅच्युअर किंवा जी एजिंग डलनेस ऑफ स्किन अवॉइड करण्यासाठी किंवा स्किन ग्लो व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा आपली स्किन हेल्दी ठेवण्यासाठी कॉस्मेटिक्स प्रिपरेशन यूज होतात. मेंटेन बॉडी हेल्थ अँड हायजीन. अवॉइड प्रीमॅच्युअर एजिंग ऑफ स्किन. त्यानंतर गिव अ सेन्स ऑफ वेलबिंग. त्यानंतर इम्प्रूव्ह ओव्हरऑल लुक्स अँड पर्सनॅलिटी. आपली जी पण काही पर्सनॅलिटी किंवा ओव्हरऑल आपला जो पण काही लुक्स असतो तो इम्प्रूव्ह करण्यासाठी कॉस्मेटिक प्रिपरेशन्स यूज होतात.
आपल्याला सर्वांना माहितीच आहेत की आपण कॉस्मेटिक्स कशासाठी बऱ्यापैकी यूज करतो, तर आपली हेल्थ मेंटेन करण्यासाठी, हायजीन मेंटेन करण्यासाठी, जी पण आपली एजिंग असते स्किनची ती अवॉइड करण्यासाठी, प्रीमॅच्युअर एजिंग अवॉइड करण्यासाठी. त्यानंतर आपला जो लुक असतो, प्रत्येकाला ऑब्वियसली एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी लुक ब्युटिफुल अँड हॅविंग पर्सनॅलिटी. That's why we have to be use cosmetics preparation and we did it to improve overall our looks and personality. तर ते कॉस्मेटिक प्रिपरेशन्स काय म्हटलेलं आहे, त्यात काय काय इन्व्हॉल्व केलेलं आहे मी आत्ता जे काही सांगणार आहेत तर त्यामध्ये असणार आहेत शॅम्पूज, हेअर ड्रेसर, त्यानंतर लिपस्टिक्स, क्लिन्झिंग क्रीम, त्यानंतर आय शॅडो, मस्करा. तर हे काय करतात, आपला जो लुक्स किंवा पर्सनॅलिटी असते त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करतात. आपण जसे आहोत त्यापेक्षा जास्त व्यवस्थित किंवा छान दिसतो. मग कॉस्मेटिक प्रिपरेशनमध्ये काय काय इन्व्हॉल्व केलेलं आहे, मग त्यामध्ये फेशियल कॉस्मेटिक्स येते, त्यामध्ये अजून काय येणार तर ते आपण बघणारच आहोत. तर हे झाले फंक्शन ऑफ कॉस्मेटिक प्रिपरेशन्स. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ कॉस्मेटिक्स. क्लासिफिकेशन ऑफ कॉस्मेटिक्स काय काय येतात, अकॉर्डिंग टू देअर यूज. क्लासिफिकेशन कसे केलेले आहेत कॉस्मेटिक्सचे, अकॉर्डिंग टू देअर यूज. म्हणजे कॉस्मेटिक्सचा जसा यूज असणार आहे त्यानुसार त्याचं क्लासिफाय असणार आहे. अकॉर्डिंग टू देअर यूज, अकॉर्डिंग टू देअर फंक्शन, देन अकॉर्डिंग टू देअर फिजिकल नेचर, अकॉर्डिंग टू देअर फंक्शन, अकॉर्डिंग टू देअर यूज अँड अकॉर्डिंग टू देअर फिजिकल नेचर. हे झाले क्लासिफिकेशन. देन कॉस्मेटिक्स अकॉर्डिंग टू देअर यूज. अकॉर्डिंग टू देअर यूज काय आहे, फॉर द स्किन एक्झाम्पल क्रीम, पावडर्स, लोशन्स, डिओड्रंट्स, अँटीपर्स्पिरंट्स एक्सेट्रा. कॉस्मेटिक्स अकॉर्डिंग टू देअर यूज फॉर द स्किन. फॉर द स्किन काय म्हटलं आहे, एक्झाम्पल क्रीम, पावडर्स, लोशन्स, डिओड्रंट्स, अँटीपर्स्पिरंट्स एक्सेट्रा. फर्स्ट आपण क्लासिफिकेशन काय बघितलं होतं, अकॉर्डिंग टू देअर यूज, देन अकॉर्डिंग टू देअर फंक्शन, देन अकॉर्डिंग टू देअर फिजिकल नेचर. तर फर्स्ट जे आहे अकॉर्डिंग टू देअर यूज, तर त्यामध्ये काय आहे फॉर दी स्किन. मग त्या फॉर दी स्किनमध्ये एक्झाम्पल काय काय इन्व्हॉल्व केलेले आहेत, क्रीम आहे, पावडर्स आहे, लोशन्स, डिओड्रंट्स, अँटीपर्स्पिरंट्स एक्सेट्रा. देन फॉर द नेल्स, नेल्ससाठी काय काय असणार आहे, एक्झाम्पल नेल पॉलिश रिमूव्हर्स एक्सेट्रा. देन फॉर द टीथ अँड माउथ, एक्झाम्पल डेंट्रिफ्रायसेस अँड माउथ वॉशेस. टीथ आणि माउथसाठी काय काय असणार, डेंट्रिफ्रायसेस असणार आणि माउथ वॉशेस असणार. फॉर दी आयसाठी काय असणार, एक्झाम्पल आय क्रीम, आय लॅशेस, आय लायनर्स. देन फॉर दी हेअर्स, केसांसाठी काय काय असणार तर शॅम्पू असणार, हेअर डाईज असणार, हेअर रिमूव्हर्स असणार, हेअर टॉनिक आणि हेअर स्प्रेज. हे झाले अकॉर्डिंग टू देअर यूज. मग त्यामध्ये फॉर दी स्किन, फॉर दी नेल्स, फॉर दी टीथ अँड माउथ, फॉर दी आय, फॉर द हेअर्स. तर त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत त्याच्या पुढे. तर त्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत क्रीम्स, पावडर, लोशन. स्किनसाठी नेलसाठी असणार आहे नेल पॉलिश रिमूव्हर्स. टीथ आणि माउथसाठी असणार आहे डेंट्रिफ्रायसेस आणि माउथ वॉशेस. आयसाठी आय क्रीम, आय लॅशेस आणि आय लायनर्स. त्यानंतर हेअरसाठी असणार आहे शॅम्पू, हेअर डाईज
हेअर रिमूव्हर्स, हेअर टॉनिक, हेअर स्प्रेज. कॉस्मेटिक्स अकॉर्डिंग टू देअर फंक्शन. कॉस्मेटिक अकॉर्डिंग टू देअर फंक्शन काय आहे? थेरॅप्युटिक फंक्शन. थेरॅप्युटिक फंक्शनमध्ये एक्झाम्पल अँटीपर्स्पिरंट्स अँड हेअर प्रिपरेशन्स. थेरॅप्युटिक फंक्शन काय इन्व्हॉल्व आहे? एक्झाम्पल अँटीपर्स्पिरंट्स अँड हेअर प्रिपरेशन. हेअर प्रिपरेशनमध्ये काय काय येणार? शॅम्पू. प्रोटेक्टिव्ह फंक्शन. प्रोटेक्टिव्ह फंक्शनमध्ये एक्झाम्पल फेस पावडर्स. करेक्टिव्ह फंक्शनमध्ये येणार फेस पावडर्स ऑल्सो. डेकोरेटिव्ह फंक्शन्स एक्झाम्पल लिपस्टिक्स, नेल पॉलिशेस अँड आयलायनर्स. डेकोरेटिव्ह फंक्शनमध्ये काय असणार? एक्झाम्पल लिपस्टिक्स, नेल पॉलिशेस अँड आयलायनर्स. कसले एक्झाम्पल दिले? डेकोरेटिव्ह फंक्शनचे, प्रोटेक्टिव्ह फंक्शनचे, करेक्टिव्ह फंक्शनचे आणि थेरॅप्युटिक फंक्शनचे. मग त्यामध्ये फेस पावडर कशा कशाचे एक्झाम्पल आहेत? प्रोटेक्टिव्ह फंक्शन आणि करेक्टिव्ह फंक्शनचे. डेकोरेटिव्ह फंक्शनचे एक्झाम्पल काय दिलेलं आहे? लिपस्टिक्स, नेल्स पॉलिशेस आणि आयलायनर्स. हे झालं कॉस्मेटिक अकॉर्डिंग टू देअर फंक्शन. आता आहे कॉस्मेटिक्स अकॉर्डिंग टू देअर फिजिकल नेचर. अकॉर्डिंग टू देअर फिजिकल नेचरमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे? एरोसोल्स, केक्स, इमल्शन्स, ऑइल्स, पेस्ट, पावडर्स, सोल्युशन्स, सोप्स आणि स्टिक्स. आता एरोसोल्समध्ये काय काय आहे? एक्झाम्पल आफ्टर शेव लोशन, हेअर परफ्यूम. हे आहे एरोसोल्समध्ये. केक्समध्ये आहे एक्झाम्पल रूज कॉम्पॅक्ट्स, मेकअप कॉम्पॅक्ट्स. इमल्शन्समध्ये आहे एक्झाम्पल कोल्ड क्रीम, व्हॅनिशिंग क्रीम, क्लिन्झिंग क्रीम एक्सेट्रा. ऑइल्समध्ये आहे एक्झाम्पल हेअर ऑइल्स. एरोसोल्समध्ये एक्झाम्पल आहे आफ्टर शेव लोशन, हेअर परफ्यूम्स. केक्समध्ये एक्झाम्पल आहे रूज कॉम्पॅक्ट्स, मेकअप कॉम्पॅक्ट्स. इमल्शन्समध्ये एक्झाम्पल आहे कोल्ड क्रीम, व्हॅनिशिंग क्रीम, क्लिन्झिंग क्रीम. त्यानंतर ऑइल्समध्ये आहे एक्झाम्पल हेअर ऑइल्स. पेस्टमध्ये आहे एक्झाम्पल टूथपेस्ट. पावडर्समध्ये एक्झाम्पल आहे टूथ पावडर्स. पावडर्समध्ये एक्झाम्पल आहे फेस पावडर आणि टूथ पावडर्स. सोल्युशन्समध्ये काय असणार? एक्झाम्पल आफ्टर शेव लोशन्स, हँड लोशन्स एक्सेट्रा. सोप्समध्ये आहे शेविंग सोप. सोप्समध्ये एक्झाम्पल काय असणार? शेविंग सोप, टॉयलेट सोप एक्सेट्रा. सोप्समध्ये असणार शेविंग सोप, टॉयलेट सोप एक्सेट्रा. स्टिक्समध्ये असणार एक्झाम्पल लिपस्टिक्स, डिओड्रंट स्टिक्स. स्टिक्समध्ये काय असणार? लिपस्टिक्स आणि डिओड्रंट स्टिक्स.
त्यानंतर आपण बघणार फेशियल कॉस्मेटिक्स. व्हॉट फेशियल कॉस्मेटिक्स इन्व्हॉल्व्स? सम फेस कॉस्मेटिक्स यूज्ड फॉर facial purpose for cleansing, refreshing and nourishing effects. Some face cosmetics used for facial purpose for cleansing, refreshing and nourishing effects. In that, first, face powder, compact face powders, rouges, cold creams, cleansing creams, vanishing creams, moisturizing creams, foundation creams, eye makeup preparations. In eye makeup preparations, eyeshadow, eyebrow pencils, mascara, lipsticks, bleaches, shaving media. In that, leather shaving creams, brushless shaving creams, shaving soaps, shaving sticks, aftershave products. फेशियल कॉस्मेटिक्समध्ये काय काय आहेत? सम फेस कॉस्मेटिक्स यूज्ड फॉर फेशियल पर्पज फॉर क्लिन्झिंग, रिफ्रेशिंग अँड नरिशिंग इफेक्ट्स इन्व्हॉल्व फेस पावडर्स, कॉम्पॅक्ट फेस पावडर, compact face powders, rouges, cold creams, cleansing creams, vanishing cream, moisturizing cream, foundation cream, eye makeup preparation, eyeshadow, eyebrow pencil, mascara, lipsticks, bleaches, shaving media. In shaving media, lather shaving creams, brushless shaving creams, shaving soaps, shaving sticks, aftershave product. तर फर्स्ट काय बघणार आपण? फेस पावडर्स. तर फेस पावडर काय आहे? सगळ्यांनाच माहीत आहे की आपण फेस पावडर काय आहेत म्हणून. फेस पावडर इज अ कॉस्मेटिक प्रिपरेशन मेंट फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ ओव्हरऑल अट्रॅक्टिव्हनेस ऑफ द फेस. कशासाठी? आपला जो फेसचा अट्रॅक्टिव्हनेस आहे तो ओव्हरऑल इम्प्रूव्ह करण्यासाठी फेस पावडर यूज करतात. इट इज अप्लाइड ऑन द फेस बाय मीन्स ऑफ अ पावडर पफ अँड प्रोव्हाइड्स व्हिज्युअल कवरिंग टू द स्किन अँड इम्पार्ट्स स्मूथ फिनिश. इट इज अप्लाइड ऑन द फेस. कशावर अप्लाइड करतात? फेसवर. बाय मीन्स ऑफ ए पावडर पफ. कशाने? जो की पावडर पफ असतो त्याने. अँड प्रोव्हाइड्स व्हिज्युअल कवरिंग टू द स्किन. Powder puff and provides visual covering to the skin and imparts smooth finish. कशासाठी? स्मूथनेस and imparts smooth finish. कशाने अप्लाय केले जाते? पावडर पफने. To provide visual covering to the skin and imparts smooth finish. In that contains talcum powder, kaolin, magnesium carbonate, zinc oxide, titanium oxide, starch, colors and perfumes. In that contains talcum powder. We knew about talcum powder. Kaolin, magnesium carbonate, zinc oxide, titanium oxide, starch, colors and perfumes. Types: light type, medium type, हेवी टाईप. टाईप्स काय काय आहे फेस पावडरमध्ये?
लाईट टाईप आहे, मीडियम टाईप आहे आणि हेवी टाईप आहे. तर लाईट टाईपमध्ये काय काय आहे? यूज्ड फॉर ड्राय स्किन, लार्ज क्वांटिटी ऑफ टाल्क. मीडियम टाईपमध्ये आहे यूज्ड फॉर नॉर्मल और ऑइली स्किन, लेसर क्वांटिटी ऑफ टाल्क विथ झिंक ऑक्साइड. हेवी टाईपमध्ये आहे यूज्ड फॉर व्हेरी ऑइली स्किन, इट कंटेन लेसर क्वांटिटी ऑफ टाल्क अँड हायर क्वांटिटी ऑफ झिंक ऑक्साइड. लाईट टाईपमध्ये यूज्ड फॉर ड्राय स्किन, लार्ज क्वांटिटी ऑफ टाल्क. मीडियम टाईपमध्ये यूज्ड फॉर नॉर्मल और ऑइली स्किन, लेसर क्वांटिटी ऑफ टाल्क विथ झिंक ऑक्साइड. हेवी टाईपमध्ये आहे यूज्ड फॉर व्हेरी ऑइली स्किन, इट कंटेन लेसर क्वांटिटी ऑफ टाल्क अँड हायर क्वांटिटी ऑफ झिंक ऑक्साइड. हे झाले लाईट टाईप, मीडियम टाईप आणि हेवी टाईप. मग लाईट टाईप कशासाठी? तर ड्राय स्किन, लार्ज क्वांटिटी ऑफ टाल्क. त्यानंतर मीडियम टाईप यूज फॉर नॉर्मल और ऑइली स्किन, लेसर क्वांटिटी ऑफ टाल्क विथ झिंक ऑक्साइड. हेवी टाईप यूज फॉर व्हेरी ऑइली स्किन, इट कंटेन लेसर क्वांटिटी ऑफ टाल्क अँड हायर क्वांटिटी ऑफ झिंक ऑक्साइड. तर हे झालं फेस पावडर. तर काय काय पॉईंट कव्हर केले आपण आतापर्यंत? तर इंट्रोडक्शन, त्यामध्ये कॉस्मेटिक वर्ड, त्यानंतर कॉस्मेटिक्स कशासाठी यूज केले जाते, त्यानंतर त्याचे फंक्शन्स बघितले, त्यानंतर त्याचे क्लासिफिकेशन्स बघितले, त्यानंतर कॉस्मेटिक अकॉर्डिंग टू देअर यूज बघितला, त्यानंतर कॉस्मेटिक्स अकॉर्डिंग टू फंक्शन बघितले. आफ्टर दॅट कॉस्मेटिक अकॉर्डिंग टू देअर फिजिकल नेचर. मग त्यामध्ये काय काय येणार? एरोसोल्स, केक्स, ऑइल्स, इमल्शन्स, पेस्ट, पावडर्स, सोल्युशन्स, सोप्स, स्टिक्स आणि फेशियल कॉस्मेटिक्स. फेशियल कॉस्मेटिक्समध्ये फेस पावडर्स, कॉम्पॅक्ट फेस पावडर्स, रूजेस, कोल्ड क्रीम्स, क्लिन्झिंग क्रीम्स, व्हॅनिशिंग क्रीम्स, मॉइश्चरायझिंग क्रीम्स, लिपस्टिक, मस्करा, ब्लीचेस, शेविंग मीडिया. शेविंग मीडियामध्ये पण पुन्हा 5 टाईप बघितले. लॅथर शेविंग क्रीम बघितली, ब्रशलेस शेविंग क्रीम, शेविंग सोप्स, शेविंग स्टिक्स, आफ्टर शेव प्रोडक्ट्स. फेस पावडर बघितले, त्यामध्ये त्याचे टाईप्स बघितले, एक्झाम्पल बघितले. टाईप्समध्ये कोणते कोणते टाईप येतात? तर लाईट टाईप, मीडियम टाईप आणि हेवी टाईप. तर आजच्या लेक्चरमध्ये जे पण बघितले ते तुम्ही स्टडी करायचे आहेत. बाकी जे असणार आहेत प्रिपरेशन किंवा डेंटल अँड कॉस्मेटिक प्रिपरेशनमध्ये इन्व्हॉल्ड पॉईंट आपण हे नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. सुटिक सेकंडसाठी कोणतं बुक रेफर करायचं आहे मी याआधी सांगितले आहे, आर्यम मेहता 4th एडिशन. तर आजच्या लेक्चरसाठी एवढेच. थँक्यू.